हॉस्पिटल आरुश्री तर त्यांच्या विरोधात हुप पहलवान या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र सामना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश सोनावणे आणि मुकेश कोळी ही मात्र सलामीची जोडी आहे आजच्या दिवसातील. कोण बोललं अविनाश सर किती ओव्हर आहे 8. दोन्ही कॅप्टननी तिकडे मात्र सलामशवरा करून घेतला त्यामुळे हा सामना 8 ओव्हर. या निर्णयाचं मात्र कमिटीने स्वागत केलंय. नक्कीच जो 8 षटकांचा सामना दोन्ही टीमने आपसी सहमतीने इकडे मात्र खेळवलाय कारण की यानंतर देखील एक मॅच आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. यावेळेस मात्र काय आपल्याच अंदाजात श्रीराम कोळी यांच्या विरोधात फटका खेळलाय. हालाकी प्रयत्न लाजवाब बट चेंडू इकडे होतोय सीमारेषा पार. 4 चौकार ऑब्स्टिकला शफल होत आणि नक्कीच आणि बघा इथून पुढे सर्व संघांना एक सूचना आहे कमिटीची. जर आपसी सहमतीने दोन्ही कॅप्टन जर तयार असतील 8 ओव्हरचा मॅच खेळायला तर ते खेळू शकतात. ते तुमच्यावर आहे तुम्हाला 8चा खेळायचा का 10चा खेळायचा आहे. धावास्वरूपी जर बघितलं तर ढकललाय. पंचांचा निर्णय मात्र तिकडे येतोय. कमीत कमी 4 बॉलर तरी तुम्हाला वापरायचे 8 ओव्हरच्या मॅचमध्ये. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. कमीत कमी 4 बॉलर तुम्हाला वापरणं हे मात्र गरजेचं आहे. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण बघू शकतो 5 वरती स्थिर. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूवर जातील. धावास्वरूपी तिकडे मात्र रनसंख्या सोडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. श्रीराम कोळी यांचं मात्र हे पहिलं षटक आहे. 6 वर आहे धावसंख्या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र तिकडे जातील. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत 7 आलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. आजच्या दिवसातली मात्र ही जर बघितली तर महत्वाची 8वी मॅच सुरू आहे. ओ यावेळेस मात्र रडारच्या बाहेर ठेवला आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. पहिलं षटक इकडे मात्र जे की पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरेस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 7च्या स्कोरवरती. 1 ओव्हर 7 रन मैदानाच्या आतमधली स्थिती आहे टीम हॉस्पिटल आरुश्री या संघाची. क्रॉस बॅटेड फटका उडवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. हुप पहलवान आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर हॉस्पिटल आरुश्री असा मात्र हा सामना आहे. 8 षटकांचा सामना जो मात्र खेळवला जातोय दोन्ही संघाच्या संघनायकांच्या आपसी सहमतीने. गणेश शिंगळे यांना मात्र आता पाचारण केलं गेलंय. 4 गोलंदाज तुम्हाला कमीत कमी वापरायचे या गोष्टीकडे लक्ष असू द्या. गणेश शिंगळे आलेत आता. चला वेळ थोडासा वाचवा. मॅच थोडीशी लवकर खेळवा. खराब चेंडू नक्कीच जर बघितलं तर पिचिंगच्या रिकॉर्डमध्ये इकडे मात्र नो पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे. ऑनफिल्ड पंचांचा एक हात इकडे मात्र आपण बघू शकतो बाहेर निघाला आणि फ्री हिटचा कॉल इकडे मात्र कंटिन्यू आहे. सातत्याने जर बघितलं तर रनसंख्या मात्र इकडे वाढती आहे. नो बॉल प्लस फ्री हिटचा कॉल दिला गेला पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र उडवलाय फटका हवेत समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. फ्री हिटचा कॉल होता आणि तिकडे हालाकी जोपर्यंत चेंडू अडवला गेला तोपर्यंत मात्र काय थोडीशी हडबडी गडबडी धावपळ तिकडे मात्र मोठ्या प्रमाणावर. तोपर्यंत जर बघितलं तर रनसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. 10 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने.
ज्ञानेश्वर भाऊ कोहली, ज्यांनी मात्र काय बॅटिंग केली मागच्या इनिंगमध्ये. म्हणजे उस मैच का सबसे बड़ा खिलाड़ी अगर कोई था तो यही था. तुझे किसने कहा तू मेहमान बनकर आया कर, ये तेरी सल्तनत है, तू या सुलतान बनकर आया कर. हो, दरम्यानच्या काळात काय मुकेश यांच्या बॅटमधला फटका येतोय. प्रयत्न तिकडे केला गेलाय पण क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न इथे देखील कमी पडतोय. मुकेशच्या बॅटमधनं इकडे मात्र कडक फटका, बेधडक फटका, सरळ सीमारेषा पार. 6. सोळा धावा. यस, तत्पूर्वी जर बघितलं तर अविनाश सर यांचा इशारा इकडे मात्र येतोय अवांतरचा. अविनाश बंगाळ सर AKA अविनाश TATAYA. रनसंख्या 17. यावेळेस काय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे मात्र नाहीये. हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. धावांची मोठ्या प्रमाणावर लयलूट होताना आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्रॉस बॅटेड फटका खेळत असताना गणेशच्या विरोधात थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट लेंथवरती मात्र पिच केला आणि या धावसंख्येच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. 21 धावा स्कोर कार्डवर 21. मुकेश 3 बॉलमध्ये 15 वरती पोहोचलेत. ओहो हो, यावेळेस मात्र ही आपण बघू शकतो क्रीजच्या खोलीचा चांगल्यारीत्या वापर केला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे चाललंय. आता निर्धाव चेंडू आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये जो की पिच केला गेलाय. 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. लास्ट 2 बॉल्स टू गो. 21 धावा बिनगडी बाद. हलक्या हाताने आणि यावेळेस काय रफ्तार से गिरफ्तार. गणेश इंगळे उभरता सितारा आज मात्र आपल्या नावाची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडतोय. पेस ते मात्र इकडे बीट केलं आणि बॅटर जर बघितलं तर सिट्टी पिट्टी गुल दांडी गुल. फलंदाज बाद DJ. चला, शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. एकवीस वर 1 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 21 for 1. यावेळेस मात्र उडवलाय बॅकफुटनं फटका खेळाय. भूषण आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सरळ मात्र डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खडे खडे मात्र फटका खेळून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटक मात्र या चौकाराच्या मदतीने पूर्ण झाले. धन्यवाद DJ. 2 ओव्हर 25 38चा षटकांचा खेळ इकडे संपलाय. 25 धावा मात्र स्कोर कार्डवर लागलेला आपल्याला पाहायला मिळतात आहे. आता मात्र आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात नवीन गोलंदाज मयूर सपकाळे यांना मात्र पाचारण केलं जात आहे. चांगली गोलंदाजी हालाकी गणेश यांनी मागच्या षटकात केली. विकेटही मिळवताना ते आपल्याला पाहायला मिळाले. 25 for 2 डावाचं तिसरं षटक. स्वतः मात्र आता संघाचे कर्णधार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस काय भिरकावण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका. इकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली.
गणेशच इकडे पाहायला मिळाले. मागच्या षटकात विकेट घेतली तर या षटकात जर बघितलं तर कॅच घेतलाय. 25च्या स्कोरवर लागतोय दुसरा धक्का. मिलिंदला मिळतीये विकेट. फलंदाज बाद डीजे. धन्यवाद 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 डीजे मास्टर, क्या बात है. गणराज ऑडिओज यांना मात्र तुम्ही ऐकत आहात ऑपरेटरच्या भूमिकेत. प्रणव आणि त्यांच्या सोबतीला ओम मात्र आपली भूमिका. यांनी देखील फार मेहनत केली आहे गेल्या 2 दिवसांमध्ये. सकाळपासून जर बघितलं तर मग चांगल्यारीत्या साऊंडची देखरेख असो किंवा आवाजाच्या बाबतीत कुठलीही क्युरी असो किंवा संध्याकाळच्या क्षेत्रात डीजेचं मनोरंजन असो, यांचं देखील विशेष कौतुक झालं पाहिजे. 25वर 2. फुलरल्यांचा बॉल. मयूर सपकाळे चोपडा तालुक्यातनं जर बघितलं तर क्रिकेटचा प्रवास जो या खेळाडूने सुरू केला आणि त्याच्यानंतर मात्र हळूहळू यशाची एकपेक्षा एक शिखरं गाठत गेला. ग्रामीण भागातून येत असताना संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडणारा हा सितारा आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने गोलंदाजीमध्ये लाईन अँड लेंथमध्ये व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डावाचं मात्र हे तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. 25वर 2 स्कोर. याही वेळेस चांगला चेंडू लागोपाठ. इकडे मात्र चौथा चेंडू निर्धाव येतोय. सकाळी देखील आपण बघितलं मयूर सपकाळे यांच्या माध्यमातून एक षटक जे मात्र आपल्याला विकेट मिळून पाहायला मिळालं होतं. इथे देखील मात्र तशी काही कमाल पाहायला मिळणार आहे का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. 25वर 2 स्कोर. 25-2. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. रिवाचा फटका, पायाचा वेध, तिकडे मात्र प्रयत्न केला गेला बट धावस्वरूपी अजून एक डॉट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत या षटकात निर्धाव येताना आपण बघू शकतो. झेल मात्र तिकडे सुटताना पाहायला मिळाला फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. आता 25वर 2 स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्विंग अँड मिस. सरळ मात्र चेंडू जातोय बॉलर टू कीपर. जोरदार टाळ्या मयूर सपकाळेसाठी. आजच्या दिवसातलं दुसरं विकेट मेडन षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. चांगली गोलंदाजी. तात्यांचा इशारा 3 षटकांच्या अखेरीस 25-2 आफ्टर 3. पंचांच्या भूमिकेत नक्कीच आपण बघू शकतो SP पॅनलचे सर्वा सुजितजी पांडियन. त्यांच्या सोबतीला मात्र नक्कीच अविनाश बंगाळ सर आणि फार प्रभावित आहेत सुजितजी पांडियन सर सध्याच्या घडीला. अविनाशजी बंगाळ यांनी मात्र जी कामगिरी केली आहे, संपूर्ण SP पॅनलचं नाव मात्र जे मोठं केलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. समालोचन क्षेत्रात देखील मात्र त्यांनी एक उंच भरारी घेतली आहे. प्रवास मात्र त्यांचा सुरू झाला आहे. तेही मात्र पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन दिसतील आपल्याला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. अविनाश सर. तीन ओव्हर 25. फुलाल्यांचा बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. हालांकी फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघू शकतो धावस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये एक धाव इकडे मात्र जी की पळून काढली जाते. फुलाल्यांचा बॉल. एका धावेच्या मदतीने रन संख्या 26. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या 26 रन. रन संख्या 26वर 2. चौथं षटक सुरू आहे. यावेळेस मात्र मागच्या दिशेने जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला. एक धाव इकडे मात्र मिळतीये. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. धावा मात्र इकडे येत नाही. मोठे फटके आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत नाहीये. श्रीरामजी कोळी यांना मात्र सध्याच्या घडीला बघतोय आपण. यांनी देखील मात्र इकॉनॉमिकल मारा केलाय. आतापर्यंत 9 बॉलचा त्यांचा स्पेल आहे. 9 धावा केवळ खर्च केलाय. मोठा फटका सहजासहजी येत नाहीये. हॉस्पिटल आरुश्रीला ते मात्र इकडे समजावं लागेल की मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 27वर 2 स्कोर. फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. भूषण यांनी मात्र इकडे भूषण यांना इकडे परतावं लागेल. झेल मात्र टिपला गेलाय. 27च्या स्कोरवर लागतोय हा तिसरा धक्का.
फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट येताना इकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला झेल तिकडे टिपला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघू शकता ऋषी यांना. प्रेक्षकांची देखील मान आहे की ऋषी यांनी मात्र गोलंदाजी मार्कवर यावं. आवाज पडताय प्रेक्षकांच्या कानावर, वी वॉन्ट ऋषी, वी वॉन्ट ऋषी. 27वर 3 स्कोर. डावाचं चौथं षटक, 2 बॉल यायचे बाकी. चांगली गोलंदाजी श्रीरामजी कोळी यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू आणि यस. आवाज, हा आवाज खूप काही सांगून जातो. याचा अर्थ हा नाही आहे रात्रीच्या वेळेस जेव्हा हा बिगर वाजतो की जळगावचे 12 वाजलेत, जळगावचे 8:30 वाजलेत. या बिगुलचं मात्र साईन आहे. 17 मजली प्रशासकीय बिल्डिंग, ही देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे जळगावचं. 17 मजली प्रशासकीय बिल्डिंग आणि त्यातल्या त्यात जे साऊंड दिले जातात वेळोवेळी वेळेवरती, हे देखील मात्र शहराच्या शुभेत मात्र एक वाढ आहे, एक प्रमुख आकर्षण. समोरच्या दिशेने फटका फसलाय आणि ओ हो यावेळेस काय रिप्ले बघण्यालायक राहील. रिप्ले बघण्यालायक राहील. एक्झॅक्टली घडलं काय तिकडे. नक्की श्रीरामजी यांनी प्रयत्न भरकम केले. हालाकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हसते तिकडे, बट प्रयत्न तसा लाजवाब होता. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फटका खेळा, चेंडूने जागेवर उसळी घेतली. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये झेल मात्र सुटला. हालाकी गोलंदाजी जबरदस्त केली आहे. श्रीरामजी कोळी यांनी प्रभावित केलं आहे. 2 ओव्हर 12, 1 गडी देखील मात्र बाद केलेला आहे. 2 ओव्हर 12, 1 गडी बाद केलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस 30 गोलंदाजी मार्कवर. पुढच्या षटकात स्वप्नीलजी पाटील यांना मात्र आता इकडे पाचारण केलं जात आहे. खूप सारे ऑप्शन्स खूप पहिलवान या संघाकडे आहेत, कारण की आतापर्यंत आपण बघतोय गोलंदाजांचा ज्यारित्या वापर केला आहे, गोलंदाजांना ज्यारित्या रोटेट केलं आहे अतिशय चांगल्यारित्या. मयूर सपकाळे असतील, ऋषी असतील, त्याचबरोबर इतर खेळाडू यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सध्याच्या घडीला खेळतोय. 4 ओव्हर 30, 3 गडी बाद. यावेळेस काय पायावरती मारण्याचा प्रयत्न, हालाकी मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत चेंडूला अडवतील. 1 धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. प्रयत्न करावे लागतील काही का होईना. 70-75, 8 ओव्हरची मॅच आहे, इकडे तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. समोरच्या टीमकडे बॅटिंग लाईनअप आहे, धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल हॉस्पिटल आरुश्रीला. 31वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने फार वेगात मैदानाला गुंगारा देत दान 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 पसार. अविनाश सरांचा इशारा. 4 चौकार. चला फटका मात्र इकडे फसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र आपण बघू शकतो झेल मैदानाच्या आतमध्ये सुटताना पाहायला मिळतोय. सामना मात्र सध्याच्या घडीला 5व्या षटकात आहे. शेवटचा बॉल या षटकात द्यायचा बाकी. आतापर्यंत आपण बघू शकतो 5 बॉलमध्ये 7 आलेत. 37वर 3 स्कोर.
37 for 3. शेवटचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका मात्र खेळलाय धावा स्वरूपी. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर षटक मात्र पुढे जाईल. 5 ओव्हर 38. 5 ओव्हर 38. 5 ओव्हर 38. 3 गडी बाद. शेवटचे 3 षटके यायचे बाकी आहेत. चला मयूर सपकाळी इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. डावाचं जर बघितलं तर हे 6वं षटक. यावेळेस मात्र उडवलाय बॉल. फटका मात्र इकडे हवेत आहे आणि तिकडे मात्र आपण बघू शकतो सरळ मैदानाच्या बाहेर जातोय. रनसंख्या षटकाराच्या मदतीने वाढली 44 धावा. या 6 धावांच्या मदतीने स्कोर काढावे लागत असताना 44. खडे खडे मात्र इकडे मैदानाच्या बाहेर पाठवून दिला बॉल. सीमारेषा पार. मयूर 8व्या बॉलवर इकडे मात्र धाव खर्च केली आहे, तीही षटकाराच्या रूपात. बाकी मात्र टाईट लाईनने हाताळली आहे. 44 वर 3. 3 बॉल याचे बाकी त्या षटकातील. यावेळेस मात्र जमिनीला समांतर फटका. समोरच्या दिशेने खोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे देखील जेल ड्रॉप. सातत्याने जेलवर जेल इकडे मात्र ड्रॉप होतात. तत्पूर्वी मिसफिल्ड. रनसंख्या मात्र इकडे वाढेल 2 धावांच्या मदतीने 50 धावा. या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढावे लागतात. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकात दिलायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 6 ओव्हर 50. सहा ओव्हर 50. 50 for 3. 6 षटकांच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज गणेश यांना मात्र इकडे आता कंटिन्यू ठेवलंय. भूषण कोळी एकीकडे जर बघितलं तर 5 वरती खेळत आहे, दुसरीकडे गोविंदा 19 वर. यावेळेस डाऊन दी ग्राउंड. उचललाय बॉल. फटका हवेत. सीमारेषा पार जाता जाता राहिलाय. ओ हो हो हो. इकडे काय हे बघण्यालायक राहील. यस शहानिशा इकडे मात्र केली जाईल कॅचच्या रिगार्डमध्ये. खूपच क्लोज कॉल आहे, बट कॅमेरामॅनचं कौतुक राहील. कोण आहे? भावेश पवार. भावेश शर्मा ए भावेश पवार तिकडे होते. फार सुंदर कॅमेरा वर्क केलंय. खास करून शेवटच्या मोमेंटला जो झूम त्यांनी केला, लाजवाब. लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी. अँगल दर अँगल तपासलं जात आहे. बट त्याचबरोबर खेळाडूचं देखील कौतुक राहील की त्यांनी मात्र कुठलीच हालचाल केली नाही जेल घेतल्यानंतर. फार क्लोज कॉल आहे, फार क्लोज कॉल आहे. यस यस. अवी
आउट. OUT. फलंदाज मात्र बाद आहे. कारण की तिकडे जर बघितलं तर रोप काहीच डिफ्लेक्ट झालीच नाही. फलंदाज मात्र बाद आहे. OUT. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीत्या तो फटका तिकडे खेळला गेला. क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन्स. ज्या रीत्या तो झेल तिकडे टिपला गेला आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो क्रिकेटचा खेळ हा किती मार्जिन्सचा आहे ते. यस, निर्णय आला इकडे. आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुणवंत कोहली जे मात्र दाखल झाले. सामना होतोय सुरू. गणेशला मिळते अजून एक विकेट. स्विंग अँड मिस. नांद्रा भागात येत असताना फार प्रभावित केलंय आज. ज्या रीत्या ॲक्शन आहे, ज्या रीत्या पेस आहे, टप्पा देखील चांगला मेंटेन ठेवत आहे. उभरता सितारा आहे आणि पुढच्या वर्षी फार डिमांड राहील 100% या नावाची. कारण की युवा खेळाडू एवढा चांगला गोलंदाजी करतोय. 50 वर 4 स्कोर. यावेळेस मात्र हलक्या हाताने टॅप केलाय मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील कव्हर्सला. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 51 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड लागत असताना 51 फॉर 4. डावाचं 7वं षटक प्रगतीपथावर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. 51 वर 4 स्कोर. 51 फॉर 4. फुलल्याचा बॉल त्याला मात्र केलंय कन्वर्ट. उडण खटोला, उडण तस्करी. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावेचा इशारा षटकार. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र फटका खेळला गेलाय. 6 धावा. फेअर डिलिव्हरी निर्णय. चला धाव संख्या इकडे मात्र वाढताना पाहायला मिळेल. 6 धावांच्या मदतीने रन संख्या 57. याही वेळेस बनवून मारलाय फटका मात्र हवेत. आणि इथे देखील काय चेंडू सरळ सीमारेषा गाठतोय. पंचांचा इशारा. 4 धावेंचा बंगाळ सरांच्या माध्यमातून. धाव संख्या मात्र इकडे वाढेल. एक धाव इकडे मात्र मिळून जाते अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करत असताना. आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. तब्बल 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर 62 रन. 7 ओव्हर 62 रन. 4 गडी बाद. 62 फॉर 4 आफ्टर 7. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील.
फुलल्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहे. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर या पहिल्या डावातील स्वप्नील पाटील यांना मात्र पाचारण केलं गेलंय. एका धावेच्या मदतीने 63 वर जातोय स्कोर. 5 बॉल मात्र यायचे बाकी त्या षटकातील. 63 वर 4. यावेळेस बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे. तोपर्यंत आपण बघू शकतो धावस्वरूपी इथे देखील एकच धाव मिळताना पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. हालाकी प्रेक्षकांची फार मांग होती की जो खेळाडू विकेट किपर आहे त्यांनी गोलंदाजी करावी, बट ते काही गोलंदाजी मार्कवर आले नाही. हालाकी फलंदाजी दिसतील. वी वॉन्ट ऋषी. रन संख्या 64 वर 4. 4 बॉल यायचे बाकी आहेत शेवटचे या डावातील. चांगली गोलंदाजी, बट शेवटच्या 4 बॉलमध्ये एकात 2 जर फटके आले तर धावसंख्या देखील वाढताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. फलंदाज तयार आहे. गुणवंत कोहली एकीकडे आपण बघू शकतो, जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडच्या बॅटरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 31 धावांची तुफानी खेळी त्यांच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जाईल. गोविंदा आणि गोविंदाने मात्र इकडे जबरदस्तच बॅटिंग केली आहे. धुवाधार फिनिशिंग टच द्यावा लागेल गोविंदाला. गोविंदा है तो मुमकिन है, करना पड़ेगा गोविंदा को, आज करके दिखाना पड़ेगा. रन संख्या 64 वर 4. स्ट्रायकर एंडला गोविंदा तयार. पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पाटील. यावेळेस उडवलाय, उंची मिळाली आहे आणि जेल होईल. गोविंदा आला रे आला पवेलियनच्या दिशेने. फलंदाज बाद. OUT DJ. धन्यवाद DJ. परतावं लागतंय. गोविंदा जे मात्र आता इकडे बाद झालेत. चांगली बॅटिंग केली हालाकी गोविंदा यांनी. 31 धावांची एक संयमी खेळी जेव्हा विकेट पडत होत्या तेव्हा मात्र गोविंदा उभे होते आणि 64 पर्यंत तरी पोहोचवलंय गोविंदाने. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहे. विशाल तायडे इज द न्यू बॅटर. वर 5. 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील आता. हो, चांगला चेंडू खाली राहिला. हालाकी यस, यामुळेच ऋषी यांचं कौतुक आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बादाम खाने से अकल नहीं आती, अकल आती है ठोकर खाने से. 64 वर 5 स्कोर. पुढच्या मॅचचा टॉस. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. लास्ट बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरची धाव वाढती आहे. 65 धावा. पवन पुत्र आणि जय शंभू नारायण दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच आणि आपसी सहमतीने जर तुम्ही 8 ओव्हरचा सामना खेळायचा तर तो खेळूही शकता. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. थंडीचं वातावरण आहे. जर तुम्ही दोन्ही कॅप्टन जर राजी असाल 8 ओव्हर खेळायला तर तुम्ही तोही कॉल घेऊ शकतात. आयोजन समितीने जो काही निर्णय आहे तोपर्यंत तुमच्यावर सोपवला आहे. तुम्ही 8 ओव्हर खेळायचं असेल 8 ओव्हरही खेळू शकता. 10 ओव्हर खेळायचे आहे 10 ओव्हरही खेळू शकता. तर चला, इकडे मात्र डाव आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन जय शंभू नारायण आणि पवन पुत्र दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन 66 झालेले आहेत. 8 ओव्हरमध्ये 66 बनलेले आहेत. 67 बनवायचे. चला, पुढच्या मॅचचा टॉस. जय शंभू नारायण आणि पवन पुत्र दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या रात्रीतली ती शेवटची मॅच राहील. या मॅचमध्ये 8 ओव्हरमध्ये आतापर्यंत 66 बनवले आहेत. 67चा आहे टार्गेट. चला, टॉस.
त्यांनी पाहायला मिळेल 67चा पाठलाग आहे हुप पहलवान संघासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पहिल्या डावाचे हिरो गोविंदा आला रे आला. गोलंदाजी मार्कवर गोविंदा आला. आता बघूयात हा गोविंदा विकेट घेतोय की नाही. हलक्या हाताने केवळ ढकललंय बॉलला मयूर सपकाळे. चेंडूला जोपर्यंत तिकडे मात्र ढकलतील 1 धाव तिकडे मिळतीये. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना जबरदस्त वातावरण सध्याच्या घडीला बनलं. यानंतरचा मॅच जय शंभू नारायण आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर पवन पुत्र या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र पुढचा मॅच आहे. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने वाढली आहे. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील इकडे मात्र निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 8-8 षटकांचा सामना हा मात्र खेळवला जातोय. यानंतरचा देखील सामना त्याचाही मात्र नाणेफेकीचा कौल इकडे होईल. चला पवन पुत्र आणि JSR जय शंभू नारायण 2 बॉलचा खेळ झालाय. रनसंख्या 1 रन. फुलल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून काढलाय. फिल्डर मात्र तिकडे केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि यावेळेस येतोय हा 4 धावेंचा चौकार. फुलल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट अक्रॉस दी बॅट ड्राईव्ह करून दिला आणि फार वेगात मात्र चेंडू निघून गेलाय. 1-2 का 4 बॉल सीमा पार. पंचांचा इशारा ये लगा अविनाश सर के स्टाइल में 4. यावेळेस मात्र बॉल लिव्ह करून दिलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती. 44 बॉल 62ची गरज. यावेळेस मात्र हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. जोपर्यंत चेंडूला अडवतील धाव घेतलेली नाहीये. रिस्क मात्र कुठलेच घेतलेले नाहीये. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. रन संख्या 5 रन. 43 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 62ची गरज. 43-62. आडव्या बॅटने यावेळेस गोविंदाच्या विरोधात प्रहार. चेंडू डायरेक्ट गेलाय सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशात. 6 षटकार. 6 धन्यवाद डीजे. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. 1 ओव्हर 11. एक ओव्हर 11 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. बेचाळीस बॉल 56. गोलंदाजी मार्कवर गुणवंत कोळी. हा बॅटल बघण्याला एक राहील. एकीकडे गुणवंत दुसरीकडे मयूर. दोन्ही खेळाडूंकडे प्रदीर्घ अनुभव आहे. दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. चला वेळ मात्र थोडासा वाचवायचा आहे. सामना मात्र इकडे सुरू ठेवा. रन संख्या 11. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या तिकडे बॉलला अडवलं. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. डावाचं दुसरं षटक प्रगतीपथावर आपण बघू शकतो. 41 बॉल 56. ओ याही वेळेस कमी गतीने चेंज ऑफ पेस आतापर्यंत तरी हवी ठरल्यात. गुणवंत कोळी
फलंदाज मयूर सपकाळे यांच्यावरती फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता बॉडी लाईनच्या दिशेने, यावेळेस मात्र मारा केला गेला. धावा स्वरूपी मात्र रन संख्या स्कोर कार्डवर स्थिर 11 धावा, 11 फॉर नन. डावाचं दुसरं षटक सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकीशी लेग स्टिक, इकडे मात्र सोडतोय बॉल. लागोपाठचा तिसरा चेंडू, इकडे मात्र निर्धाव येतोय. गुणवंत कोळी जी के यांची गोलंदाजी अतिशय धारदार. 39 बॉलमध्ये सध्याच्या घडीला 56ची गरज आहे. 39-56. अकरावरती सध्याच्या घडीची स्थिती आहे. 3 चेंडू इकडे मात्र आपण बघतोय निर्धाव आलेले आहेत. बॉलर टू कीपर. फुलल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला. क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत चेंडूवर येणार आहेत. अजून एक डॉट बॉल, लागोपाठ 4 डॉट बॉल इकडे मात्र टाकलेत गुणवंत कोळी यांनी मयूर सपकाळे यांच्या विरोधात. चांगली गोलंदाजी, थोडासा रक्षात्मक अंदाजात सध्याच्या घडीला खेळतात आहे मयूर. 11 धावा बिनगडी बाद. 38 बॉल 56ची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर फटका, गॅप आहे तिकडे. हालाकी फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील 1 धाव इकडे मात्र पळून काढली जाईल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते. 12 धावा स्कोर कार्डवर. चांगलं षटक आतापर्यंत गुणवंत. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव. अतिशय कंजूसी भरी गोलंदाजी, सुरेख मारा. शेवटचा बॉल यायचा बाकी आता या षटकातील. हा लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 12 फॉर नन ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 12 धावा बिनगडी बाद. 37 बॉल 55. 37-55. फुलल्यांचा बॉल, याला देखील फक्त टोलावलाय. 10 विकेट घेतलेली नाहीये. 10 विकेट घेतलेली नाहीये. काय कमालीचा षटक टाकलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा हॉस्पिटल आरुश्री. फक्त एकच धाव त्या षटकात मात्र खर्च केलेली आहे. स्वतः मात्र मयूर देखील तिकडे अप्रिशिएट करतात आहे गोलंदाजाला. गुणवंत कोळी यांनी मात्र गोलंदाजीत आपले गुण दाखवले. चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरच्या अखेरीस 12. 2 ओव्हर 12 बिनगडी बाद. 36 बॉल 55. 36 बॉल 55ची गरज. रोमांचक स्थितीत हा सामना आहे. (36-55). गुणवंत कोळी यांनी मात्र सामना बनवलाय आपल्या संघासाठी. हा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज परशुराम, ज्यांना मात्र आता पाचारण केले गेले. परशुराम कोळी. डावाचं मात्र तिसरं षटक आणि तिसरा नवीन गोलंदाज इकडे वापरला गेलाय. चला सामना थोडासा वेगात खेळवा विनंती आपल्याला. 30 यार्डचा खेळ खुललाय. 5 फिल्डर आता 30 यार्डच्या बाहेर आहेत. मयूर सपकाळे यांना मात्र थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन खेळावं लागेल. 12 धावा बिनगडी बाद. हलक्या हाताने टॅप करत असताना फक्त ढकलला बॉल. हा फिल्डर मात्र तिकडे येतील. खासे वेगात आले तोपर्यंत 1 धाव विकेट मात्र पळून काढली आहे. हलक्या हाताने टॅप अँड रनची भूमिका. रन संख्या सिंगलच्या मदतीने वाढत असताना. क्रॉस बॅटेड फटका इकडे मात्र खेळला गेला. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावा स्वरूपी जर बघितलं तर 19 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेस याही वेळेस मात्र आपण बघू शकतो थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये टाकलंय.
हालांकी धावस्वरूपी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या 20, 33 बॉलमध्ये 47 हे मात्र या मॅचचं समीकरण आहे. 33 बॉल 47 रन. मयूर सपकाळे चला मॅच ऑन ठेवा. 33 बॉल 47 ची गरज. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, टोलावलाय बॉल, फटका हवेत आणि इकडे मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आपल्याला पडताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढत असताना सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 21 धावा इकडे स्कोर काढावं लागतात आहे. लॉफ्ट केलं होतं बॉलला आणि या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र गेली आहे पुढच्या दिशेने. 32 बॉल 46 रन हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. या वेळेस हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत इथे देखील आपल्याला एकच मिळताना पाहायला मिळेल. सिंगलने धावसंख्या मात्र पुढे जाते. फुलल्यांचा बॉल आडव्या बॅटने कन्वर्ट केलाय आणि इकडे मात्र चौकार आलाय. षटक मात्र इकडे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 3 ओव्हर 26 बिनगडी बाद. चला 3 ओव्हर 26 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटची 30 बॉल 41 ची गरज. 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 41 ची गरज. यस नाणेफेकीचा कौल पुढच्या मॅचचा जो मात्र केला जातोय. किती ओव्हरचा, 8 की 10 काय ठरलंय? 10. किरण भाऊ म्हणताय फुल मनोरंजन होऊन जाऊ द्या. 10 षटकांचा मॅच राहील शेवटचा आणि टॉस मात्र आपण बघतोय पवन पुत्र आणि त्याचबरोबर JSR. आणि यस नाणेफेकीचा कौल इकडे मात्र मान्यवरांच्या उपस्थितीत आणि टॉस जिंकलाय जय शंभू नारायण. यस ओके जय शंभू नारायण या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय मात्र पुढच्या मॅच मध्ये घेतला. बट दरम्यानच्या काळात काय विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न इकडे मात्र फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल मात्र तिकडे झालाय. फलंदाज बाद. सव्वीसच्या स्कोरवर इकडे मात्र आपण बघू शकतो पहिला धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज मात्र बाद झालेत. (26 for 1). मॅच अतिशय रोमांचक स्थितीत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश सोनवणे. 29 बॉलमध्ये 41 ची गरज असताना नवीन फलंदाज आलेत. 26 वर 1 स्कोर. 26 for 1. यावेळेस काय अपील मात्र इकडे केली जाते.
फेटाळलंय पंचांनी अपील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. गुणवंत कोळी, उत्साह फार होता चेहऱ्यावरची स्माईल खूप काय सांगून गेली. बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना दबावाच्या सिच्युएशन मध्ये सध्याच्या घडला सामना, थंडीचं वातावरण आहे. बट सामना ज्या रीत्या पुढे जातोय 28 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे 41 ची गरज. 26 वर 1 स्कोर. याही वेळेस हलक्या हाताने टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र तिकडे जातील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो धावस्वरूपी इथे देखील निर्धाव चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट बॉलवर डॉट बॉल आपण मात्र बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये जे की पिच झालेत. 26 वर 1 स्कोर. 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 41 ची गरज. 27-41. मागच्या दिशेने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. चला, जय शंभू नारायण संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो मी की आपण मात्र आयोजन समितीकडनं जो खेळाडूंचा सन्मान केला जातोय तर सर्व खेळाडूंनी सन्मान चिन्हांचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. जय शंभू नारायण. सर्व टीमला विनंती आहे की मात्र आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे. संपूर्ण टीम जय शंभू नारायण. 26 बॉल 40. उडवलाय बॉल, फटका हवेत आहे, डाऊन दी ग्राउंड. ओ, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्यासह समर्थ ठरल्यात. धावस्वरूपी आपण बघू शकतो रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. अठ्ठावीस वर 1 स्कोर. पंचवीस बॉल 39. शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केली आहे गुणवंत कोळी. यावेळेस मात्र शेवटच्या बॉलला फटका हवेत, फटका सीमारेषा पार. अंततः इकडे मात्र षटकार आलाय. वी वॉन्ट ऋषी आणि ऋषीच्या बॅटमधनं येतोय षटकार. चांगला फटका, शॉर्ट आर्म जॅब अतिशय चांगल्यारीत्या इकडे मात्र खेळून दिला सरळ सीमारेषा पार. आणि धावसंख्या इकडे मात्र वाढताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र इकडे वाढेल षटकाराच्या मदतीने. 6 धावा इकडे स्कोर कार्डवर जुळतात आहे. 34 वर 1 स्कोर. 34 for 1. चोवीस बॉल मध्ये 33 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चोवीस बॉल 33 रन हे मात्र सध्याच्या घडीचं इक्वेशन. बॉल दर बॉल मॅचचा पारा मात्र इकडे वाढतोय. 34 वर 1 स्कोर. $34 for 1. पुढचा चेंडू. रोशन कोळी 24 बॉल मध्ये 33. पुढे मात्र सध्याच्या घडीला गरजेचे आहेत फार. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पुढे जात असताना 5व्या षटकाचा पहिला चेंडू इकडे मात्र निर्धाव आलाय. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू मात्र बॉल टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. इथे देखील आपण बघू शकतो सातत्याने निर्धाव चेंडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात आहे. 2 बॉल डॉट आलेत. मयूर सपकाळे सध्याच्या घडीला मात्र थोडंसं स्ट्रगल करत असताना 34 वर 1. 500 षटक सुरू आहे प्रगतीपथावरती. 22 बॉल 33. 22-33.
फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट केलाय आडव्या बॅटने, क्रॉस बॅटेड फटका आणि तिकडे मात्र झेल. व्हॉट अ कॅच, लाजवाब झेल. गोविंदा आला रे आला आणि तिकडे मात्र झेल टिपला गेलाय. एक्झॅक्टली घडलं काय समजायला मार्ग नाहीये. यस, चर्चा मात्र तिकडे हलकीशी रंगली आहे. खेळाडूंनी साईडला येऊन जा. पंच तिथे समर्थ आहेत निर्णय घेण्यासाठी. खेळाडूंना विनंती आपण साईडला येऊन जा. म्हणजे फिल्डिंगचा का नो बॉल दिला की त्यांनी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपल्याला विनंती आहे टीम. तर पुढचा बॉल हा फ्री हिट राहील. चला 34 वर एक स्कोर आणि इकडे जर बघितलं तर आता फ्री हिट नो बॉलचा कॉल. 35 धाव संख्या झाली एका या नो बॉलच्या मदतीने. फ्री हिटचा कॉल आहे मयूर सपकाळे यांच्यासाठी. स्विंग आहे सरळ मात्र चेंडू आपण बघतोय. बॉल टू कीपर मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र काही खास झाला नाही. मॅच मात्र बनलेली आहे. जबरदस्त सामना आपण बघू शकतो. 21 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 32 ची गरज. अतिशय रोमांचक उत्कंठावर्धक सामना सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू आहे. 35 वर एक स्कोर. 35 for 1. यावेळेस मात्र उडवलाय. आता मयूर सपकाळे यांच्या बॅटला बॉल लागायला लागलेत.
डीप स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषा पार जातोय बॉल. षटकार 6 सिक्सर. थँक्यू डीजे. ऍक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मदत मात्र इकडे मागितली जाते. नो बॉल हा कॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. येस, नो बॉल. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर धाव संख्येत देखील मात्र इकडे वाढ होईल. चला, नो बॉल गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये जो की इकडे दिला गेलाय. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर 42 वर 1 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 21 बॉलमध्ये 25. इथून पुढे मात्र विजयासाठी पाहिजेत. चला, सामना मात्र सुरू करा. विनंती आहे आपल्याला. नो बॉल प्लस 6 हा कॉल दिला गेला. 21 बॉलमध्ये आता 25 पाहिजेत. फ्री हिट राहील. गोलंदाज लवकरात लवकर लावायचा आहे गोलंदाजी मार्कवर. विनंती आपल्याला बॉलिंग टीम. हॉटेल आरुश्री. बेचाळीस वर 1 स्कोर. डावाचा 5वं षटक प्रगतीपथावरती. योगेश सोनावणे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. फुलाल्यांचा बॉल. हा देखील चेंडू नो बॉल आहे. इथे देखील एक धाव जुडेल. इथे देखील मात्र फ्री हिटचा कॉल कंटिन्यू राहील. रन संख्या मात्र वाढतीये. 43 वर 1. 21 बॉल 24. 21 बॉल 24 रन. ओ, यावेळेस कमी गतीने टाकला. फ्री हिटचा बॉल होता. त्या गतीचा काही अंदाज आलाच नाही. स्लोअर वनचा अतिशय चांगल्यारीत्या तिकडे मात्र वापर केलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. समीकरण बदलतं इकडे आता. 20 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. 20 बॉलमध्ये जर बघितलं तर तब्बल 24ची गरज. याही वेळेस टॅप अँड रनची भूमिका मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूवर पोहोचू शकलेले नाहीयेत. इथे देखील आपण बघू शकतो एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पडून काढली गेली आहे. 44 वर 1 स्कोर. शेवटचा एक बॉल मात्र आता या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 19 बॉल 23 रन हे मात्र सध्याच्या घडीचं इक्वेशन आहे. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस मात्र टो लावलाय. आता ऋषीच्या बॅटमधनं कनेक्शन टायमिंग प्रॉपर झालाय. सामना मात्र जातोय आता शेवटच्या 18 बॉलवर. धावा पाहिजे 17. वी वॉन्ट ऋषी आणि वी वॉन्ट सिक्सर हा कॉल होता. आणि ऋषी यांच्या बॅटचं कनेक्शन प्रॉपरली झालं. आणि सरळ मात्र चेंडू ट्रॅव्हल करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर.
18 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र 17ची गरज. पन्नास वर एक स्कोर. चला सामना सुरू ठेवा. परशुराम कोळी यांना बाथारण केले गेले. आता फुलाल्याचा बॉल. ओ हो, हा बॉल कुठे मारलाय, फार लांबवरचा फटका. आता मात्र मयूर चेंडूच्या मागे हात धुवून पडलेत. सुरुवातीला नक्कीच तेवढी काही खास टायमिंग झाली नाही, बट हा फटका ज्यारीत्या प्रहार केला या बॉलवर रिप्ले मध्ये आपण बघू शकता, फारच लांबवर मारला. समीकरण मात्र बदललं या फटक्याच्या मदतीने. रनसंख्या मात्र वाढली आहे. 6 धावा षटकार. 56 वर 1. 11ची गरज. फुलाल्यांचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातोय कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 56 वर 1 स्कोर. अकरा धावेंची गरज आहे विजयासाठी. यावेळेस मात्र बॅकफुटरना पंच करत असताना फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इकडे मात्र थोडंसं मिसक्यू होत आहे. हलक्या हाताने तिकडे मात्र चेंडू तोपर्यंत अडवला गेला. यस नोचा कॉल. आणि अजून एक मैदानाच्या आतमध्ये मात्र डॉट बॉल. 56 वर 1 स्कोर. 56 for 1. 15 बॉल 11. 15 गेंदे 11 रन. 15 बॉल 11. पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. आउटसाइड दी ऑफचा बॉल. चेंडू मात्र सरळ जातोय बॉलर टू कीपर. बाहेरच्या बाहेर. 14 बॉल 11. हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 14 बॉल्स 11 टू विन. बॉल टू रन पेक्षा कमीचा सामना. यावेळेस मात्र सरळ बॅनर तोड षटकार. आता केवळ आणि केवळ 5ची गरज. 5 टू विन नाव. धाव संख्या इकडे मात्र वाढताना पाहायला मिळते या फटक्याच्या मदतीने. परफेक्ट टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हवाई फायर. सिक्सर षटकार. आणि यावेळेस मात्र चेंडू निर्धाव राहील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे पूर्ण होत आहे. मयूरच्या बॅटमधनं 2 षटकार आले. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 6 ओव्हर 62. 12 बॉल 5ची गरज आहे आता. 12 बॉल 5 रन. चला 5ची गरज आहे केवळ आणि केवळ. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिलाय. फिल्डर आहे चेंडूला अडवण्यासाठी. एक धाव मात्र इकडे सुखरूपरित्या पळून काढली आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 4 धावा आता केवळ आणि केवळ विजयासाठी पाहिजे. त्रेसष्ट वर 1 स्कोर. यावेळेस आणि फिल्डर इथे देखील आहे. इथे देखील चेंडूला अडवला जाईल. याही वेळेस मात्र केवळ आणि केवळ 1 मिळतीये. 3 धावा केवळ आणि केवळ पाहिजेत आता. 25 बॉलमध्ये 29ची खेळी. मयूर सपकाळे. सुरुवातीला नक्कीच थोडासा वेळ घेतला, बट त्याच्यानंतर जसा जसा डाव पुढे गेला तशी तशी मयूरची खेळी मात्र अजून बहरत गेली आहे. 64 वर 1 स्कोर. यावेळेस मात्र काय वाईट बॉल. आता 2ची गरज. 64 वर 1. 2 धावेंची केवळ आणि केवळ गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. 2 टू विन नाव. 65 for 1. 2 धावा पाहिजेत.
यावेळेस मात्र काय शेरखानी तिकडे केली, आला की तसा जर बघितला तर आवाक्याच्या बाहेर होता बॉल. आणि हा देखील चेंडू मात्र आपण बघू शकतो की मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. तसा जर लिव्ह करून दिला असता तर व्हाईट बॉल असता नक्कीच व्हाईट बॉल असता कारण खासा बाहेर होता. 65 for 1. पुढचा चेंडू. यावेळेस काय फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि सामना समाप्त. ऋषी यांनी मात्र इकडे मॅच स्टाईल मध्ये संपवली आहे. अभिनंदन टीम हुप पहलवान, या मॅचचे मात्र ते मानकरी ठरतात आहे. शुभेच्छा. षटकार आलाय. चला मॅन ऑफ द मॅच इकडे मात्र जे की आता दिले जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र जातोय द वन अँड ओनली मयूर सपकाळे, जे मात्र ठरताय या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला 9 विकेटने मॅच मात्र जिंकली आहे मयूर सपकाळे, जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. हुप पहलवान संघाने मात्र सामना जिंकलाय, तर शुभेच्छा त्यांना. चला पुढचा मॅच दोन्ही संघाने